बातमी आपल्या हक्काची। आज आपल्या गलाय बांधवांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक व्यथा मला माहित आहेत, त्यात अनेक ठिकाणी मी भाग घेतला। तुमच्या कुणाचाही या धंद्यात संबंध नव्हता, त्यावेळी या धंद्याशी माझा संबंध। मी 74-75 विट्या शिकायला होतो। 74, 75, 75, 76 ही 2 वर्ष मी बळवंत कॉलेज विट्याला शिकलो। गलाईची राजधानी खरी कुठली तुम्हीच सांगा तुमच्यातून। ह्या धंद्याची राजधानी खानापूर तालुका आणि विटा गाव आहे। पाऱ्याचे प्रताप शेटने माझं मी यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावर एक भाषण केलं। व्यासपीठावर येऊन त्यांच्या खिशात होतं तेवढं पैसे काढलं माझ्या डोक्यावर। असलं भाषण करणारा पोरगा पहिल्यांदा मी बघतो। गलाईवाल्यांच्या सर्वांची माझ्या अत्यंत तरुणपणी माझे घराघरात संबंध आहे। पैसा एका बाजूला दिसताना दुःख एका बाजूला। झोप तुमची शांत नाही। कधी कुठल्या राज्यातनं पोलीस तुमच्या दारात येऊन दार वाजवले याची तुम्हाला भीती आहे तुमच्या मनात? सांगोला शहरात खास करून बेंगलोरचे पोलीस दर 15 दिवसाला एक जीप भरून येतीच। काही चूक नसताना आपल्या ते राम मिसाळ असो ते माडगुळकर असो सगळ्यांच्या ह्या दुकानावर धाडी या बेंगलोरच्या पडलेल्याच आहेत। कुठला तरी एक माणूस धरून आणते गाडीत आणि ह्यानं सोनं इथं इकलंय म्हणून इथं सुरू करते। हा एक फसवणुकीचा सुद्धा पोलीस खात्याचा उद्योग बनलेला। याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत। तर यापुढे गलाय बांधवांना अशा पद्धतीनं पोलीस खात्याकडून त्रास होऊ नये या पद्धतीचं मी माझी एवढी ताकद नाही, माझी एवढी शक्ती नाही, पण मुख्यमंत्री आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेब या दोघांकडून अमित शाह साहेबांकडे हा प्रश्न 100% मी मांडायला लावतो, जेणेकरून आमचा गलाय बांधव शांतपणाने झोपून त्यांच्या लेकरा बाळात त्याची विश्रांती चांगली होईल याची निश्चितपणानं प्रश्न सोडवायला प्रयत्न करतो। दुसरा प्रश्न तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आहे। खरं तर ही 1 वर्षापूर्वी कुणीतरी मांडायला पाहिजे होता की लघु उद्योग दर्जा हा या व्यवसायाला मिळाला पाहिजे, नाही तर हा व्यवसाय 100% धोक्यात जातो। हा आता राष्ट्रीय पातळीवरून निर्णय घ्यावा लागेल। राज्यापुरता निर्णय आपलं सरकार 100% घेईल, परंतु महाराष्ट्र राज्यात हा निर्णय व्हावा जेणेकरून महाराष्ट्रात लघु उद्योगाचा दर्जा ह्या व्यवसायाला दिलेला आहे म्हणून इतर राज्यात हा दर्जा मिळाला पाहिजे याचे एक लिटमस टेस्ट म्हणून आपल्याला करता येईल। या दिशेनं मी उद्याच गेल्या मुंबईमध्ये तुम्ही एक मला चांगलं निवेदन द्या। अध्यक्षांना मी विनंती केली की तुमच्या पत्रावर निवेदन द्या, त्याला माझं पत्र जोडतो। एकनाथ शिंदे साहेबांनी उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांच्या दोघांच्याही तातडीने सह्या घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो। आणि निवडणूक जाता आहे घाई गडबडीचा मोठं काही बोलणार नाही, लबाड तुम्हाला बोलणार नाही मी। निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर याला लघु उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी 2-3 महिने मी दिल्लीत राहतो, काळजी करू नका। हा प्रश्न सुटणार, आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा प्रश्न सुटणार आहे। आणि हा दर्जा मिळवल्याशिवाय आपण राहायचं नाही। भगवंताच्या कृपेनं आजपर्यंत जे जे म्हणून पत्र मी लिहिलं त्या एकाही पत्राला माझ्या या क्षणापर्यंत अपयश आलेलं नाही। ही शहाजी पाटलाची ताकद नाही तरी भगवंताने दिलेल्या आशीर्वादाची ताकद। हा आशीर्वाद गगनगिरी महाराजांचा आहे, हा आशीर्वाद सिद्धेश्वर कोल्हे यशवंत बाबांचा आहे, हा आशीर्वाद माधवनगरच्या डेव्हिड बाबांचा आहे, तेरणा लोकीच्या भगवान बाबांचा आशीर्वाद। अनेक साधू संतांनी माझ्या डोक्यावर पाण्याच्या घागरी टाकलेल्या आहेत, त्या मला आशीर्वाद दिले, मला आंघोळी घातलेली आहे। माझा देह पवित्र करण्याचा प्रत्येक साधू संतांनी प्रयत्न केलेला आहे। त्यातूनही आपण 100% यश मिळवू। आणि आज खात्रीने एक तरी वचन देतो या मेळाव्यात
आणि बापूला काही झालं नाही. गुवाहाटीला ज्या पद्धतीने मी महाराष्ट्र भवन बांधलं तसं कलकत्त्यात कोणत्याही किंतु एक मोठं सुसज्ज तिथं डोंगर असल्यामुळे तिथं जागेचे उमेश भैया वहाँ जगह के बहुत प्रॉब्लम, तो पूरी पहाड़ी फ्लैट एरिया बहुत कम है गुवाहाटी में, तो वहाँ वो प्रॉब्लम हो गया था. फिर भी 2 गुंठा जगह मिल गई. शिंदे साहब ने बोल दिया है कि 5 मंजिल तक ये बिल्डिंग बनवाएंगे और 2 गुंठा में भव्य बिल्डिंग कैसी हो जाएगी सोचेंगे. काम मंजूर झालंय, काम चालू झालंय. आपण कलकत्त्यात चांगली ही या ठिकाणी सरकारकडून जमीन मिळवू. महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव येईल. एक चांगलं महाराष्ट्र भवन या ठिकाणी आपण तयार करू, जेणेकरून आपले नातेवाईक काली मातेच्या दर्शनाला येणारे, गंगासागरच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांची इथं राहण्याची व्यवस्था सुविधा होईल या दिशेने आपण प्रयत्न करू. आपण सर्वजण आलात. माझ्यासाठी तुमचा महत्त्वाचा एक दिवस तुम्हाला सुट्टी, तोही दिवस मी तुमचा आज खाल्लेला आहे. वेळ द्या तुमचा मित्र. यात आलो वेळ द्या मित्र. स्वतःचा संसार अनंत असतो, कधी संपणार नसतो. तुम्ही आज दिवसभर केलेल्या कामातनं झोपीतनं सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या कामांचे विचार तुमच्या डोक्यात खेळायला लागतात. तुम्ही झोपीतनं उठल्यानंतर आज काय करायचं ठरवत असता. म्हणून काम हे संपन्न आहे, अथक काम आहे. कितीही चालला रस्ता, ते रस्ता पुढे सुरूच आहे. चालणारा जमणार आहे. तालुक्यासाठी, तालुक्याच्या जनतेसाठी, तुमच्या माता पित्यांसाठी, तुमच्या भावकीसाठी, तुमच्या घरादारासाठी, तुमच्या भावासाठी, तुमच्या वहिनीसाठी, आणि ज्या भूमीत तुम्ही जन्माला आला त्या गावकुसासाठी तुम्ही 1 महिना वेळ मला द्यावा ही माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे मित्र. कारण ही निवडणूक 2 वेळा मी सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व केलं तुमच्या आशीर्वादाने. पण ही संधी माझ्यासाठी 100% अशी आहे. मला माहीत आहे मला राज्याचं नेतृत्व करायची संधी या निवडणुकीत मिळणार आहे. ही संधी तुम्ही वाया घालवू नका एवढं कळकळीचं आव्हान देतो. 100% मी मुंबईत आलो निवडून का परत येताना लाल दिव्याच्या गाडीत येतोय. तुम्ही काय काळजी करू. गणित ठरलेले आहे की होणार आहे, मी निवडून येणार आहे आणि भाजप शिवसेनेचं सरकारच महाराष्ट्रात येणार आहे. खासदारकीच्या निवडणुकीत जाऊ नका. खासदारकीला घाबरून सोडून मतं घेतलेले. घटना बदल होणार. आपल्याला 20% मताचा टोला बसला. पण मुस्लिम बांधव धोक्यात आहे, तिथं आपल्याला 15-20% मताचा टोला इथं बसल्या. काहीच जीवाभावाची माणसं तोंडाव सांगून गेली, बापू आता काय बोलाय नाही, आम्ही तुमचं ऐकत. आमची घटना धोक्यात. लोक ऐकाय तयार नव्हती. विरोधकांनी एवढा त्याचा अपभ्रंश केला, असा प्रचार केला. हे सगळे प्रचार आता संपलेले. आता महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक माणूस निवडणुकीला सामोरं जाणार आहे. प्रत्येक मतदार सामोरं जाणार आहे. तो विकासाचा विचार घेऊन जाणार आहे. आणि विकास या शब्दाचं दुसरं नाव एकनाथ शिंदे. शिंदे साहेबांसारखी विकासाची भरारी घेणारं नेतृत्व त्या राज्याला मिळाले. राज्यात सुजलाम सुफलाम होत चाललेलं आहे. 80 वर्षाच्या वयोवृद्ध आपल्या पालकापासून ते पाळण्यातल्या लेकरापर्यंत समाजातल्या प्रत्येक वयाच्या माणसाचा विचार करून त्याच्यासाठी स्वतंत्र योजना, लाडक्या बहिणींसाठी योजना. ते 1500 रुपये त्यांना दिल्यावर त्यांचे प्रश्न मिटत नसतात. पण 1500 रुपये महिन्याला तिच्या ताब्यात येता यासाठी घरात तिचा जो सन्मान वाढलेला आहे तो सन्मान. किती ट्रॅक्टर आहे. पण ट्रॅक्टर होता कोल्हापूरचा, ट्रॅक्टर होता कागलचा, ट्रॅक्टर होता कराडचा, ट्रॅक्टर होता इचलकरंजीचा. पण माणसं मात्र गबाळ घेऊन आपली लेकरं बाळं चिली पिली घेऊन त्या ट्रॅक्टरमध्ये उड्या मारून बसत होती पोटाची खळगी बनण्यासाठी. कुठेही गेले सांगोला तालुका म्हणल्यानंतर रोजगार हमीचं काम मागणारा तालुका, टँकरनं पिण्याचं पाणी पिणारा तालुका,
पाटलाच्या देशमुखांच्या बायकांची नावं सुद्धा रोजगार हमीच्या मस्टरवर 72 साली लावलेली आहे. ती तुम्ही मस्टर काढून एकदा कचेरीत जाऊन वाचून बघा. तुमच्या वडिलाचंही त्यात नाव आहे, तुमच्या आजोबाचं नाव आहे, तुमच्या आजीचं नाव आहे, तुमच्या आईचं नाव त्यात आहे. बोगस हाजऱ्या लावून सुद्धा माणसं जगली त्या ठिकाणी. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला तांबड्या मिलोची भाकरी खायला मिळाली. आम्ही लहानपणी तांबड्या मिलोची भाकरी खाल्ली. अमेरिकेतनं आलेला तांबडा मिलो आपल्याला खावा लागला. सगळ्या सांगोला तालुक्याला त्या खावा लागला. आणि आम्हाला रोड यायचं त्यावेळी की आमच्या शेजारी चुलत्याचं घर, चुलत्याच्या घरात पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या भाकरी खाताना आम्ही बघायचो आणि आम्हाला तांबडी मिलोची भाकरी खायला मिळायची. वडील आमचे हुशार होते. ते म्हणायला का मूर्ख आहे तू, ही अमेरिकेतून आलेली ज्वारी आहे, ताकदवान ज्वारी आहे, पैलवानाला सुद्धा ही भाकरी मिळत नाही. भाकरी तुम्हाला मिळाली कुचकरून दुधात खावा म्हणाले. हे सगळं जीवन मला माझ्या बाळपणापासून ते तारुण्यापर्यंत असं जाणवत होतं. आणि मी एक पण केलेला होता की स्वतःचं जीवन हे स्वतःसाठी जगायचं नाही. संपूर्ण जीवन ही माझ्या सांगोला तालुक्या या जनतेसाठी मला व्यतीत करायचं आहे. हे माझं स्वप्न घेऊनच मी माझ्या जीवनाची वाटचाल केली. आज तुमच्या समोर उभा राहताना मला अभिमानाने मी उभा राहतो. कुणाची हिंमत आता महाराष्ट्रात होणार नाही. सांगोला तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणायची कुणाची हिंमत होणार नाही. पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सगळे जिल्हे तुम्ही मोजा. ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यातल्या तालुक्यात सर्वात जास्त पाणी आता कुणाला आहे तर ते सांगोला तालुक्याला पाणी आहे. एक आमदार या नात्यानं ठसून या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आपण टेंबूचं पाणी जवळजवळ 9 TMC मिळवलं. म्हैसाळचं पाणी आपण 3 TMC मिळवलं. आपण मान नदी भरण्याचं काम केलं. आपण कोरडा नदी भरण्याचं काम केलं. आणि नेरा उजवा कालवाही बारमाही ब्लॉक करण्यात मला यश मिळालं. भगवंताच्या काली मातेच्या कृपेनं मला ते यश मिळालं. जे कटापूरची योजना 9 TMCची होत असताना फडणवीस साहेबांना मी त्या ठिकाणी आवर्जून माझा मुद्दा मांडला. साहेब हे धरण तुमचं होतं. त्या धरणाचं पाणी वीर धरणात येऊ शकतंय. वीर धरणाचं पाणी माझ्या सांगोला तालुक्याला येऊ शकतंय. आज आम्हाला दिलं तर कधी तर पाण्याची पाळी 15 दिवसाची येईल. 1 TMC पाणी माझ्या सांगोला तालुक्यासाठी तुम्ही द्या. आज 1 TMC पाणी आपल्याला सांगोला तालुक्याला नेरा उजवा कालव्यासाठी मिळाले. 12 महिन्यातलं 11 महिने तुमचा कॅनॉल चालू राहणार आहे. फक्त 1 महिना दुरुस्तीसाठी बंद म्हणून कॅनॉल बंद राहणार आहे. एवढं पाणी नेरा उजवा कालव्यात आपल्याला आता मिळाले. 800 कोटी रुपये आपण गुलाबराव पाटलांच्याकडून घेऊन आलो. आणि संपूर्ण वाडी वस्ती जिथं 5 घर आहे त्या 5 घराला सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन पोचवायचं आपण काम करतो. 65% काम झाले. अजून 35% काम राहिले. हे सगळं धडपडत असताना करत असताना आपल्याला आपली भूमी नजरेसमोर अनेकांनी या ठिकाणी सांगितले की मी संसाराची राख रांगोळी. तर शहाजी जाधव इथं आहेत. माझा एक सुभाष नाना मळाच मी त्यांनाच विकला. भाऊ विकला या नाही. भाऊ घेत नव्हता. नाना मळा मी कसा घेऊ. मी म्हटलं नाना महत्वाचा नाही, जमीन महत्वाची नाही. ही 30-40-50 एकर जमीन गेली तर जाऊ द्या म्हटलं. पण तालुक्यातल्या प्रत्येक घराला समृद्ध सुखाचं जीवन जर आपल्याला द्यायचं असेल ही जमीन तुम्हाला घ्यावी लागते. लढाई बंद करून चालत नाही. ही लढाई आपल्याला पुढाशी चालू ठेवावी लागणार. आता आपण परिश्रम करत गेलो. अनेक हाला अपेक्षा सहन केली. उमेश जी भैया आपको मैं बात बोल देता हूँ. मैं 7 बार चुनाव लड़ा हूँ और 7 बार में मैं 5 बार हार चुका हूँ, 2 बार जीत गया हूँ.
महाराष्ट्रात पडणारा माणूस कोण तर शहाजीबापू म्हणून मला ओळखत होते, आमदार म्हणून कोण ओळखत नव्हते. आणि कुठल्याही नेत्याला भेटायला गेल्यावर तू का उभा राहा, त्याला किती पडते, जरा गप बस की शांत जरा जग, पाठणारा जमणार आहे म्हटलं, पण मी निवडून एकदा येणार आहे, काळजी करू नका. आज पाडणारी मला जमली, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मी निवडून आलो आणि 5,000 कोटीचा आपण निधी आणलेला. प्रत्येकाच्या तुमच्या घरात मी ते पुस्तक पोच करतोय. उद्यापासून पुस्तकाचं वाटप सोमवारी मंगळवारी आपण चालू करणार. विकास करायचा झाला तर तो कशा पद्धतीने करता येतो याचा एक आदर्श आपण महाराष्ट्राला घालून दिले. 400-450 कोटी रुपयाचे डांबरी रस्ते आपण केले. वाड्या वस्तीवर जाणारे खडीकरण मुरमीकरणाचे हजारो रस्ते केले. एका बाजूला दळणवळणाची साधनं चांगली होत असताना दुसऱ्या बाजूला शेतीच्या पाण्याचा निर्णायक मार्गी लावला. आणि तुम्हाला सगळ्याला मी गर्वानं सांगत नाही, विनम्रतेने सांगतो, नम्रपणानं मी सांगतो की तुम्ही सांगोला तालुक्यात आता एका गावाला पाणी नाही असं मला गाव दाखवायचं. मी उद्याच्या निवडणुकीला अर्ज सुद्धा भरणार. एकही गाव मी तालुक्यात असं राखलं नाही ज्या गावच्या शेतीला पाणी नाही. आणि तुम्ही बऱ्यापैकी बसलेली लोक या ठिकाणी खवासपूरवाली, वाडेगाववाली आहेत, बरेच जण येत आहेत. या दादा लवटेच्या गावाला 2 योजना आहेत. टेंबूचं बी लोटेवाडीला पाणी दिलं आणि उजनीचंही पाणी दिलं. खवासपूरला टेंबूचंही पाणी दिलं, उजनीचंही पाणी दिलं. इतके एक गाव, लहानसं गाव कोपऱ्यात पडलेलं गाव आहे. सांगली जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या बाउंड्रीचं ते गाव. 7-8 मेंबर असलेलं गाव, साधं लोकसंख्या असलेलं गाव. पण ते एक गाव सुद्धा मी वंचित ठेवलं नाही. त्या एका गावासाठी मी 125 कोटी रुपयाची स्वतंत्र योजना केली आणि उजनीचं पाणी त्या गावाला कटपळपासून परत 2 मोटरा बसून उचलला आणि इटकी गावाला पाणी तिथं दिलं. त्या गावाला मी वंचित ठेवलं नाही. बुर्लेवाडी आणि राजापूर ही 2 गावं अशीच राहिली, कारण गावं चढावर योजना खाल्ल्या जात होत्या. 23 किलोमीटर पाठीमाग जत तालुक्यात गेलो, त्या उंचावरनं पुन्हा त्यात फक्त 2 गावासाठी 66 कोटी रुपयाचं टेंडर काढलं. टेंडर मोरे नावाच्या माणसाने घेतले. येत्या आठवड्यात काम चालू. सगळ्या बाजूनं चौफेर पाण्याचे प्रश्न आपण मार्गी लावलेले. हे तुमच्या समोर मी एवढ्यासाठी सांगतो, मी केलं म्हणून हे सांगत नाही. तर आता गावात पाणी आलंय, आपल्या मळ्यात पाणी आलंय, आपल्या घरापर्यंत पाणी पोचलंय. इकडं सोन्या चांदीत हात जरा तुमचं खेळत असताना जरा त्या मातीत सुद्धा हात खेळायला आता सुरुवात करा. ती भूमी आपल्याला आता हिरवीगार करायची. कुठलीही संपत्ती भूमीत नाही. तुमचं सोनं सुद्धा येतंय ती जमिनीतच येत. त्या बाळातनं पावसानं पडत नाही. चांदी तुमची येते ती सुद्धा जमिनीतच. हीच माता तुम्हाला आणि आम्हाला पोषित करत असते. आणि आज ह्या धरती मातेतूनच तुम्ही व्यवसाय करताय. ह्या धरती मातेला सुजलाम सफलाम करण्याचं काम आता इथून पुढे तुम्हाला करायचं. तुमच्याकडून माझ्या प्रचंड अपेक्षा आहे, कारण शेती व्यवसाय सुद्धा करोडो रुपये मिळवून देतो असे अनेक उदाहरण आपल्या तालुक्यात. एकट्या ड्रॅगन फ्रूटवर आसवे नावाच्या अकोल्या या माणसाने यावर्षी 3 कोटी रुपये मिळवले. 3 कोटी रुपये खर्च जाऊन 3 कोटी रुपये राहिले 22 एकरात. मी विजयदादांना भेटण्यासाठी अकलूजला गेलो होतो. विजयदादांची मंडळी, त्यांचा भाऊ बाळासाहेब माने मांगूरचा, तो माझा वर्ग मित्र. विजयदादाच्या सौभाग्यवती माझ्यावर फार प्रेमळ मला वागणूक देतात. त्याने मला सांगितले की आता तू एकदा शहाजी म्हणले आता निवांत एकटा ये, येताना तुझ्या बायकोला बरोबर येऊ.
1,00,000 रुपयाला एक आंबा जातोय. अशा आंब्याची मी 50 झाडं लावलेली आहेत. या वर्षी मला त्या आंब्याला 700 आंबे लागले. 50 आंबे. तो काळ्या रंगाचा आंबा आहे. तो औषधासाठी जगातल्या सगळ्या औषधी कंपनी मागत असतात. एक आंबा 1,00,000 रुपयाला चाललेला. ड्रॅगन फ्रूट आज मार्केटमध्ये मिळायला तयार नाही. सांगोल्याच्या सगळ्या रानानी व्यापारी घेतात. बोंगीमतीचं पीक सांगोला पहिल्या नंबरवर गेला. आज आपण पहिल्या नंबरवर आहोत. सीताफळ आपल्यात काढल्या. आपल्यात ॲपल सफरचंद शिरबावीला तयार झाली. बोराच्या सगळ्या प्रकारची बोरं आपल्या तालुक्यात सध्या पिकायला लागलेली. ही सगळी शेती करणारी शेतकरी आपल्याकडे आहे. तुमचे माझे वाडवडीलच आहेत. तुमचे माझे भाऊच आहेत. पण ही सगळी कुठं थांबली होती पाण्यात थांबली होती. तुम्ही निवडून दिलेला मी आमदार आहे. मी जाहीररित्या सांगतो, हे वाक्य माझं मोबाईलमध्ये घ्या तुम्ही, की 5 वर्षात कुठल्याही पिकाचं एक पान मी वाळू दिलं नाही. हे काम मी 5 वर्षात खरं पहिलं केलं. प्रत्येक पीक 5 वर्ष हिरवंगार असं राहणार केलं. एकराला ऊस मी 20-20 टनानं वाढवला. माझा स्वतःचा 20 टनानं ऊस वाढला. कारण ऊसाला जर एक झटका पाण्याचा बसला तर 10 टन खाली टने देत असते. एकाही ऊसाला रानाला मी पाणी काही पडू दिलं नाही. तालुका 7 महिने एकदा कॅनॉल चालू ठेवलं होता. 7 महिने. शेवटी परिस्थिती आली की शेतकरी यायला लागलं माझ्याकडे. पाण्यानं पिकं वाया चालले. ती कॅनॉल बंद करा म्हणली. कॅनॉल सोडा म्हणणारा शेतकरी पांडुरंगा शपथ सांगतो माझ्या दारात आलेली होती. गावच्या गावं बापू कॅनॉल तेवढा बंद करा. सगळं आता पाण्यानं पिकं वाया चालली म्हणजे ओंबळायला लागली. ज्यावेळी आपण एखादी मनात गोष्ट घेतो, एखादी महत्वाकांक्षा बाळगतो आणि पुढे जात असतो, भगवंत त्याच्या पाठीशी उभा राहतो. तो सर्वश्रेष्ठ भगवंत आहे. तुमच्या सगळ्याच्या मनातले एक अर्थ त्या भगवंतानं ऐकलेल्या एकट्या शहाजी पाटलाची हाक ऐकलेली. की तरसलेला तालुका, रोजगार हमीला जाणारा तालुका, ऊस तोडीला जाणारा तालुका, वसईला मातीचं काम बिल्डरच्या हाताखाली करून टीबीचा रोग छाताडाव घेणारा तालुका, या तालुक्याची आपल्या व्याख्या होती. ती भगवंताला दूर करायची होती. जरी एवढं काम झालं तरी आपलं काम थांबलेलं नाही. अनेक गोष्टी अजून आपल्या अशा आहेत. त्या अनेक महत्वाकांक्षा अशा आहेत की आपल्याला आपला तालुका, मी नेहमी प्रत्येक भाषणात सांगत आलोय, शरद पवारचा बारामती तालुका आणि शहाजी पाटलाचा सांगोळचा तालुका जोपर्यंत एक सारखा विकासाला होत नाही तोपर्यंत शहाजी पाटील झोप घेणार नाही. प्रत्येक भाषणाचा मी झोपणार आहे. मला प्रचंड मोठी औद्योगिक वसाहत करायला मी उद्या गुरुवारी बैठक उदय सामंत बरोबर लावलेली. मोठी MIDC 7 स्टार MIDC आपल्याला उभा करायची. सांगोला तालुक्यात उभा करायची. जमिनीचा प्रश्न आहे, पण कोट रुपयाला एकरनं सुद्धा जमिनी खरेदी करून ती MIDC आपल्याला उभा करायची आहे. मी उभा केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला वचन आहे, काली मातेच्या भूमीत मी वचन हे करणारी माणसं आहेत. आज या राज्याला एकनाथ शिंदे साहेबांसारखं एक नेतृत्व मिळालं. मला निवडून दिलं, तुम्ही निवडून दिलं. उद्धव साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं. उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा बी काळ आम्ही आमदार म्हणून बघितलेला. कुणाला मला नावं ठेवायची नाही. लगेच परत कोरोना, आपल्याला 2 वर्ष कोरोना तापली गेली. 5 वर्षाचा काळ मला मिळाला नाही. मला फक्त काम करायला 2.5 वर्ष मिळाले. कोरोनात माझा लहान भाऊ जो खऱ्या अर्थानं राजकारणात भीमासारखा माझ्या पाठीशी गदा येऊन उभा असायचा, तो सुभाष नाना वारल्यावर तर मी फार खचून गेलो. माझे 4 भाऊ वाटले. 5 भावात मी एकटा फक्त जिवंत आहे. आणि सगळे माझे पुतणे, सगळी कुटुंब, सगळ्या भाऊजी अशा आकांक्षेनं माझ्याकडेच बघत होते. आणि अशा परिस्थितीतून
अशा परिस्थितीतून इथपर्यंत आपण आलो. परंतु 2.5 वर्षात जरे पाहुण्यानं आता सांगितलं, बऱ्याच वेळा सांगितलं, समजू काय झाडी काय डोंगर ती थांबणार किती वेळाही म्हणतोय. म्हटलं काय झाडी काय डोंगर मला काय कळेना. गुवाहाटीला जाताना काय मी नेता नव्हतो, मी का आमदार होतो आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं याची तीव्र इच्छा मनात बाळगणारा मी आमदार होतो. परंतु गुवाहाटीने येताना मात्र मी महाराष्ट्राला नेता बघून आलो. कामाख्या देवी सुद्धा मला पावली. काली मातेचा दुसरा अवतार तिथे कामाख्या देवी आहे, काली मातेचाच अवतार आहे. इथं काली माता प्रसन्न झाली, मला काली मातेनं आमदार केलं. तिथं कामाख्या प्रसन्न झाली आणि एका दिवसात मी अमेरिकेत गेलो, थायलंडला गेलो, सिलोनला गेलो, कुठं गेलो माझी मला कळणार. एवढं फोन आहे. एक पाठक नावाच्या महिला भगिनीचा फोन आला. ती म्हणले न्यूयॉर्कमध्ये मी मराठी महाराष्ट्रात मंडळ चालू आहे, मी अध्यक्ष आहे. 1,37,000 माझ्या मंडळाचे सदस्य आहेत आणि तुम्ही एक दिवस आम्हाला द्या, येण्याचा जाण्याचा सगळा खर्च आम्ही करतो. मी म्हणलं ताई येतो, पण का मी कशासाठी यायचं? काय नाही म्हणजे सगळी माणसं म्हणते तेवढा आमदार बोलवा आम्हाला, काय झाली काय डोंगर त्या तोंड ऐकायचं. आता जाऊ शो मी त्यांची माफी माहिती. माझी एवढी काम आहे की माझा तालुका वनवासी तालुका म्हणून ओळखला जातोय. एक तास माझा महत्वाचा आहे, तरी कधी जुळलं तर मी येईन ताई म्हणलं तुमच्याकडे. कुठलीही कविता मी म्हणलो नाही, कुठलाही निबंध मी वाचला नव्हता. 1 रुपयाला साधं वाक्य टाकलं, आपलं गप्पा मारताना बोलल्यासारखं बोललो. ते वाक्य जगभर गेलं, महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात पसरलं. आज मला मंत्रालयात काम करताना एक तर माझं थोडं गुडघ्याचा त्रास मला, आणि आमदार निवासमधून खोलीतनं बाहेर पडल्यापासून त्या मंत्र्याच्या दारात जायपर्यंत कमीत कमी 1,000 फोटो द्यायला लागतात. तेव्हा ते वाट मला मिळते. फोटो पळत येते, कुठनं येते. मी जालन्याचा आहे फोटो पाहिजे, मी बीडचा आहे फोटो पाहिजे. ताई ते सगळ्या मुली धावत पळत येते. त्या मी आश्चर्य धक्का मला बसला. तुम्हाला सांगतो, सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.